चला मॅचची होईल सुरुवात. सामना क्रमांक 18 या स्पर्धेचा. शुभम आणि अजित सलामीची जोडी मैदानात. बॉलिंग मार्कवर नितीन पहिली ओव्हर घेऊन. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर काय फिल्डिंग आहे बघा. रिव्हर्स फ्लिप मारलाय स्वतः, परंतु बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ दिलेलं नाहीये. आणि स्वतः एक बास्केटबॉल प्लेयर आहे, त्यामुळे अशी प्रॅक्टिस त्याला असावी आणि त्यामुळेच हा प्रयत्न त्याने केलाय. स्वतः एक खेळाचे शिक्षक आहेत, स्पोर्ट्स टीचर आहेत. नाव काय सागर? प्रवीण पाटील. बॅटिंगही चांगली केली मगाच्या मॅच मध्ये, आता मात्र फिल्डिंगही जबरदस्त. या वेळेला खेळाडूच्या हातामध्ये जाईल चेंडू. बाबू 11 अर्थात मुकेश रॉयल चेंबूरचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला श्री दत्त 11 आपण जर पाहिलात तर पराभूत ठरला. त्यांच्या समोर मात्र जर पाहिलं तर विजय मिळवला होता. आणि त्या अगोदर जर आपण पाहिलं तर ग्लोरियस डिंगडॉंग या संघाने या अगोदरचा सामना जिंकला होता. आणि या विजेता विरुद्ध विजेता मॅच मध्ये आता जो कोणी विजेता ठरेल तो मात्र सुपर 8 मध्ये सर्वोत्कृष्ट 8 संघांमध्ये दाखल होईल आणि अंतिम दिवसांमध्ये त्यांचे मात्र सामने आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान डाऊन दी ग्राउंड पुन्हा एकदा मात्र बॉल जातोय अलॉंग विथ द कार्पेट. सीमारेषेच्या बाहेर चौकार. गोलंदाजाच्या हाताला बॉल लागला सुद्धा. अगदी खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करत असताना धडपडत होते. धुरळा उडाला मैदानामध्ये, परंतु बॉलला काही अडवू शकले नाहीत. 5 धावा या चौकारानंतर. मी विनंती करतोय, अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जो आमचा कॅमेरा आहे त्या कॅमेरामॅनच्या स्टँडच्या टेबलवर कोणी बसू नका. तो कॅमेरा हलतोय. त्या कॅमेरा स्टँडच्या बाजूला जे प्रेक्षक त्या टेबल्सवर बसले सगळ्यांनी तिकडून उठायचे प्लीज. कोणी त्या टेबलवर बसायचं नाहीये, तो टेबल हलवायचा नाहीये. आमचे जर कोणी कार्यकर्ते तिकडे असतील तर जरा तिकडच्या प्रेक्षकांना आपण तिकडनं बाजूला करायचंय. पुढील चेंडूकडे आपण जाऊया. वडाळा सहकार नगर मध्ये आपण आहात. वाय चषक बघताय. खूप चांगलं आयोजन मंगेश नारकर मित्रमंडळाचं. 14वं पर्व या स्पर्धेचं. सोडून दिलाय अगदी यष्टीच्या खूपच जवळून, स्टंपच्या खूप जवळून गेलाय हा बॉल. थोडक्यात बचावले, परंतु डाऊन दी लेग साइड आहे तर वाईट बॉलच असेल. अतिरिक्त धाव तर नक्कीच पंच त्या ठिकाणी घोषित करतील. यावेळेला हलक्यातनं पुश केलाय. बरेच प्रेक्षक, मला वाटतं जवळपास 1200 प्रेक्षक अजूनही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. आणि त्यावरून कळून येते की या स्पर्धेची किती चर्चा आहे या संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांची आवडती स्पर्धा, सगळ्यांची लाडाची स्पर्धा आहे. एक मानाचा चषक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातला. पुन्हा एकदा काय फिल्डिंग बघायला मिळते. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू आलेत या स्पर्धेला खेळण्यासाठी आणि बघण्यासाठी. तर मला वाटतं मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. कोणी अंबरनाथवरून आलंय, कोण कल्याणवरून आलंय, कोण बदलापूरवरून आलंय, कोण दिव्यावरून आलंय, कोण डोंबिवलीवरून आलंय, कोण दक्षिण मुंबईतून आलंय, कोण कुलाब्यावरून, कोण दादरवरून, स्वतः दादर माहीम अशा आजूबाजूच्या परिसरातले बरेच प्रेक्षक आहेत. सहकार नगरचे काही प्रेक्षक आहेत. जरी उद्या सकाळी कामावर जायचं असलं तरी सकाळी 10 वाजता स्पर्धा सुरू होणार असली तर आता सुद्धा काही प्रेक्षक जे आहेत ते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. आणि एक गोष्ट आणखीन सांगूशी वाटते की भलेही हा प्रेक्षक वर्ग किती लांबून आलेला असू दे, आज रात्री 3 वाजता घरी पोहोचतील, कोणी 4 वाजता घरी पोहोचेल, परंतु बरोबर सकाळी 10 वाजता मैदानावर असतील. कारण त्यांना पहिल्यापासून अगदी व्हेरी फर्स्ट बॉल पासून त्यांना हा वाय चषक बघायचा असतो.
बघा आता सुद्धा जर पाहिलं तर 1200 प्रेक्षक ही मॅच लाईव्ह पाहतायत. टोटल किती झाले? आणि आज दिवसभरात फक्त तिसऱ्या दिवसातच आपण जर पाहिलं तर जवळपास 63,500 म्हणजे जवळपास 63,500 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहिली आहे. हे यश आहे या स्पर्धेचं. दरम्यान गॅपमध्ये पुश केलाय चेंडू आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र आउट होईल. अजितला माघारी परतावं लागतंय, परंतु दुसऱ्या बाजूने शुभम अजूनही मैदानात आहे. मगाशी ज्या पद्धतीची बॅटिंग त्याने केली आहे, अगदी एक हाती फटकाही खेळला आणि एक हाती सामना जिंकवूनही दिला होता आपल्या संघाला. दरम्यान डिसिजन इज आउट. फलंदाज बाद होतोय. अजित माघारी परततोय आणि अजितची जागा घेण्यासाठी करण येतोय मैदानामध्ये. करण या नावाचे आपण दोन भाग केले तर कर रन असा त्याचा अर्थ होतो, आणि उलट केलं तर रन कर. कर रन किंवा रन कर, पण रन कर, धावा कर, आपल्या संघासाठी काहीतरी कर. आणि हा वाईट बॉल. आणि इथे जे काही करायचंय बॅटने करायचंय. बाईज नाहीये, लेग बाईज नाहीये, नो बॉलवर एक्स्ट्रा नाहीये, व्हाईट बॉलवर एक्स्ट्रा नाहीये. फक्त बॅटने आलेले रनच मोजले जात आहेत. ही खासियत राहिली या स्पर्धेची. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर, मनगटी फटका, बॉल जातोय मात्र सीमारेषेच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा शुभम हे नाव मात्र मैदानामध्ये आपल्या नावाचा डंका पिटतोय शुभम. थोडासा वेग काय कमी झाला, क्षेत्ररक्षकाला वाटलं मी हा बॉल अडवू शकेन, परंतु आपण चौकार पाहतोय. बाबू 11, मुकेश रॉयल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत 4 व्हाईट बॉल आलेले आपण बघितलेत या इनिंग मधून. सुरुवात ही मॅचची. आणि कव्हर ड्राईव्ह, या वेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका. शुभमच्या बॅटमधून एकेरी धाव. दुसऱ्या बाजूने करणला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. क्षमतापूर्ण बॅटर्स आहेत, एक चांगलं बॅटिंग युनिट आहे. बाबू 11 मुकेश रॉयल संघाकडे सुद्धा चेंबूरचा संघ आहे. ग्लोरियस डिंग डॉंग त्यांच्या विरोधात आहे या मॅच मध्ये. आजच्या दिवसातली, आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच. उद्या स्पर्धेचा चौथा दिवस असेल. सकाळी ठीक 10 वाजता पहिला सामना होणार आहे. आणि उद्यापासून मात्र खरा क्रिकेटचा थरार या स्पर्धेच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या दुसऱ्या फेरीचे सामने आपण तर पाहिलातच, परंतु यानंतर मात्र जर आपण पाहिलात तर सर्वच्या सर्व सामने बेस्ट विरुद्ध बेस्ट असणार आहेत. कारण प्रत्येक गटातून पुढे आलेले संघ ज्यांनी आपलं सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दिलं या स्पर्धेमध्ये, ते संघ यापुढे खेळणार आहेत. आणि उद्याच्या दिवसात ओव्हर 40 दिग्गज खेळाडूंचा खेळ सुद्धा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळू शकेल. त्यामुळे उद्याही प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण आहे, मोठ्या संख्येने असेच उपस्थित राहा आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. तसं मला वाटतं निमंत्रण देण्याची गरज नाहीये, परंतु आमची जी क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक जनता आहे, त्या प्रेक्षकांमुळेच, त्या रसिकांमुळेच मात्र आज या स्पर्धेची उंची वाढली आहे. रात्रीचे 1:30 वाजलेत, परंतु मैदानावरची गर्दी किंचितही कमी झालेली नाहीये. आणि अजूनही 1200 ते 1300 प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह सुद्धा पाहतायत. हे सातत्यपूर्ण या स्पर्धेचं राहिलेलं प्रेम आहे आणि या प्रेक्षकांचं या स्पर्धेवरचं असणारं प्रेम आहे. 1500 प्रेक्षक, बघा 1500 प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. प्रत्येकाला हवीशी वाटणारी आवडती स्पर्धा वाय चषक 2024 14व पर्व. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होतोय. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर एक गडी बाद 18 धावा धावफलकावर. शुभम 7 चेंडूत 7 धावा, अर्थात 100च्या स्ट्राईकने बॅटिंग करतोय. करण सुद्धा 100च्या स्ट्राईकने, फक्त 1 चेंडू आणि 1च धाव मात्र त्यांनी बनवली आहे. फलंदाजी करतोय बाबू 11 मुकेश रॉयल्स चेंबूर.
आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलास तर ग्लोरियस डिंगडॉंग. तर सागर मोरे या मॅचमध्ये आपल्यासोबत जुळले जातील. सागरचंही काही म्हणणं आहे, ऐकून घेऊया आपण सागर मोरे यांचा आवाज पुढील काही ओव्हरसाठी. नाही रोशन, खूप आणि 1:15 वाजले जवळपास, खूप चांगली मॅच आहे आणि शुभम त्याच फ्लोमध्ये बॅटिंग करतो आहे. अफलातून प्रेक्षकांची गर्दी आहे. सो काही समर्थक डिंगडॉंगचे आहेत, काही समर्थक मुकेश रॉयलचे आहेत. मॅच फाईट होईल. धर्मेश जोशी गुग्गी स्वतः देखील इन ॲक्शनमध्ये म्हणजे मॅचवर आनंद घेत आहेत आणि खूप चांगला अंडरआर्म क्रिकेटचा हा घमासान आहे. जवळपास रात्रीचा 1:15 वाजल्या, बट प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. ही अंडरआर्म क्रिकेटचं प्रेम आहे, हे मुंबईचं प्रेम आहे. कधी न थांबणारी मुंबई, आपली मुंबई, सर्वांची मुंबई. आय लव्ह मुंबई आणि मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट. बॉलिंगसाठी देवा पालघरचा अजून एक धडाकेबाज गोलंदाज शरफुद्दीन तिकडे होते. अल्पेश जोशी इन ॲक्शनमध्ये आहेत. खूप चांगली स्टारकास्ट आहे. ग्लोरियस डिंगडॉंग त्यांच्या विरुद्ध बाबुलेन मुकेश रॉयल. स्ट्राईक एंडला करण सोडा. मतलब शुभम के साथ करण फ्री, करण के साथ शुभम फ्री. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. दोघं चांगले मित्र पण आहेत. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिकडे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक येतात. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला आहे. रोशन 45-40 जरी स्कोअर झाला तरी फाईट होईल. बॉलिंग अटॅक तिकडे पण चांगला आहे. सो ह्याचा पण विचार करावा लागेल. आमचे उदय चव्हाण अंपायर आहेत. खूप चांगलं वाईकट्ट्याचं त्यांचं पण नातं आहे आणि मंगेश नारकर मित्रमंडळाचं नातं आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. शुभम ज्या वेगात येणार त्या वेगाने स्ट्रोक बघायला मिळतील. सो रन्स देखील खूप चांगले पाहायला मिळतात. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. पहिल्या इनिंगचा रन्स करावे लागतील. कारण सोडायला पण माहिती आहे की चान्स घ्यावा लागेल. एक पॉवर प्ले पण आहे, त्यात पण रन होऊ शकतात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा त्या बॉल देखील पुन्हा टॅप केला गेला. कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. प्रवीण पाटील. प्रवीणने काय फिल्डिंग केली होती अफलातून. 2.5 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. आजच्या दिवसामध्ये हाफमध्ये अष्टमीने एक दादर संघ क्वालिफाय झाला टॉप 8मध्ये. जॉर्ज 11 कल्याण आहे. रॉयल फॅम स्पोर्ट चेंबूर आहे. वामिका पालघर आहे. RM रेम्बो आहे. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. अल्पेश जोशी जय जवान गोविंदा पथकमध्ये देखील अल्पेशला आपण पाहतो. एक चांगले खेळाडू आहेत. कबड्डी पण खूप चांगलं खेळलं आहे जॉली क्रीडा मंडळाला. सो क्रिकेटवरती एक त्यांचं वेगळं नातं आहे. असे सर्व विविध भागातून खेळाडू आज आलेत. मुंबईकर. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा क्रेज आहे आणि मुंबईतलं क्रिकेट, मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. क्रिकेटचा देव याच मुंबईने दिला. या बॉल देखील बॅट चेंज घेतली गेली आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर चान्स होता, बट तिकडे देखील मॅच पाहिले गेले. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ आहे. रोशन देखील आमच्यासोबत जुळलेले आहेत. रोशन पाताडे. नक्कीच रोशन, कितीपर्यंत टार्गेट जाऊ शकतो 2 ओव्हरमध्ये? नक्कीच सागर, ज्या पद्धतीनं पहिल्या 3 ओव्हरमध्ये 8 धावांच्या सरासरीनं धावफलक 24वर आहे. जवळपास 40 ते 42 धावा अपेक्षित करू शकतो आपण. 24 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि जसं तू म्हटलंस की मुंबईचा हा जो अंडरआर्म विश्व आहे, अंडरआर्म क्रिकेट आहे, हे मुंबईचंच नव्हे तर आता मात्र हे संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं आहे. परंतु जसं तू म्हटलंस की क्रिकेटचा देवय्या मुंबईने दिला. आणि आणखीन एक प्रश्न उद्भवतो मनामध्ये की ज्या वेळेला नुकताच मागील वर्षी या वर्षामध्ये ज्या वेळेला रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, त्यावेळेला त्याची विजयी रॅली मुंबईतच का काढण्यात आली? त्याच्या मागेही कारण असावं काहीतरी. तर सर्वाधिक जास्त लोकप्रिय खेळ जर हा भारतीय क्रिकेटचा आपण जर पाहिलात तर अंडरआर्म विश्व जे आहे ते मुंबईमध्ये. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कुठला असेल तर तो म्हणजे क्रिकेट. आणि त्यातल्या त्यात मुंबईचं हे अंडरआर्म क्रिकेट म्हणजे मुंबईकरांनी स्वतःसाठी निर्माण केलेलं क्रिकेट आहे. कारण मुंबईमध्ये आता बघायला गेलंच तर अगदी मोठी आकाराची मैदानं अगदी बोटावर मोजता येतील इतकीच शिल्लक राहिलेली आहेत. त्यामुळे अशा छोट्याशा आकारांच्या मैदानामध्ये आपल्या स्वतःचे नियम आणि स्वतःच्या अटी घालून खेळलं जाणारं हे मुंबईचं क्रिकेट आहे. हे हक्काचं क्रिकेट आहे. अगदी बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये आपण जर पाहिलं तर रस्त्यावरती, अशा छोट्याशा आकारांच्या मैदानावरती, सिमेंटवरती, डांबरावरती प्रत्येक ठिकाणी खेळला जाणारा खेळ आहे तो अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. नक्कीच रोशन, तू बोललास ते बरोबर आहे आणि हे सत्य आहे की मुंबईकर कुठेही क्रिकेट खेळू शकतात. म्हणजे गावी जाताना आपण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर पण क्रिकेट खेळलो आहे आणि गॅलरीत क्रिकेट खेळलो आहे, टॅरेसवर क्रिकेट खेळलो आहे. चाळीत राहत असेल तर आपण चाळीत पण क्रिकेट खेळलो आहे. टप्पा आऊट, हाफ पॅन्टने क्रिकेट खेळलो आहे, चप्पलवर क्रिकेट खेळलो आहे, स्लीपरवर क्रिकेट खेळलो आहे, बट खेळलो आहे क्रिकेट. कधी
बंद होणार नाही आहे. लॉकडाऊनमध्ये पण खेळलो, बट खेळलो. भाईने बोला करने का तो करने का, खेलने का तो भाई खेलने का क्रिकेट. अगदी प्लॅस्टिक बॉलने क्रिकेट खेळलोय, रबर बॉलने क्रिकेट खेळलोय, टेनिस बॉलने क्रिकेट खेळलोय, लेदर बॉलने क्रिकेट खेळलोय. लेदर बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर आता नवीन फॉर्मॅट आलाय. आतापर्यंत लेदर बॉल लाल बॉल असायचा, मग व्हाईट बॉल आला, व्हाईट बॉल नंतर आता पिंक बॉल आलाय. रबर बॉलमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी आपण येल्लो बॉलने येल्लो बॉलने क्रिकेट खेळलं गेलं, ग्रीन बॉलने खेळलं गेलं, ऑरेंज बॉलने खेळलं गेलं, व्हाईट बॉलने खेळलं गेलं. अगदी जवळपास नाही म्हटलंस तरी रेनबो कलर जे असतात त्या सगळ्या रंगामध्ये रबर बॉल सुद्धा पावसाळी क्रिकेटच्या वेळेला अवेलेबल होते. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या रंगाच्या बॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगोदर आपण जर पाहिलं तर एकाच रंगाची बॅट असायची, आता मात्र आपण बघा बॅटमध्ये सुद्धा किती वेगवेगळे प्रकार आलेत. काहींच्या बॅटला तर सेंटरला होल असतात, म्हणजे असे डॉट वाले असे सगळ्या बॅट्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा हा खेळ असू शकतो. मॅचकडे जाऊया. 26 वर 1 आहे. चौथ्या ओव्हरची सुरुवात. नितीनच्या हातामध्ये 9 धावा आत्तापर्यंत खर्च करून गोलंदाजी करतोय. पॉईंटकडे जाईल बॉल. फिल्डर मात्र आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर हा बॉलला अडवतोय. आणखीन एका धावेची भर पडेल. जशी मुंबई हे न थांबणारं शहर असं म्हटलं जातं, तसं मुंबईचं क्रिकेट पण हे न थांबणार आहे. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट. स्वप्नातही क्रिकेट खेळतात काय काय लोक. म्हणजे एखादी मॅच हरल्यानंतर ते स्वप्न येत असेल त्यांना, असं माझं म्हणणं आहे. एखादी चांगली स्पर्धा आपण खेळत असाल आणि त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला एका रनने हार पत्करावी लागली तर ती मॅच सारखी स्वप्नात येत राहते, आपल्या डोळ्यासमोर येत राहते. दरम्यान थर्ड अंपायरकडे हा निर्णय येतोय. बघूया काय निर्णय येतोय आमच्या तिसऱ्या पंचांकडून. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड पंचांचा कॉल ओरिजिनल डिसिजन इज आउट, परंतु त्याच्यावर आक्षेप घेतलाय फलंदाजाने. काही वेळेला सक्सेसफुल ठरले सुद्धा फलंदाज. एखादा निर्णय चुकू शकतो पंचांकडून, शेवटी माणूस आहे. चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. आमचे तिसरे पंच याची पडताळणी करतायत. बघूया काय निर्णय येतोय. होय, फलंदाज बाद झालाय, परंतु शुभम अजून सागर बघ हार मानत नाहीये. एक चांगली फाईट होईल या सामन्यामध्ये, त्यात काही तीळ मात्र ही शंका नाहीये. दोन्ही संघ तसं बघायला गेलं तर ताकदवर, बलवान, बलशाली आणि हिम्मतवान संघ आहेत. चांगला आत्मविश्वास आहे या दोन्ही संघांमध्ये. ग्लोरियस डिंगडॉंग आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूरचा संघ आहे. करण आउट होऊन माघारी परतलाय. 6 चेंडूत 7 धावा त्याने बनवल्या आपल्या संघासाठी. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघतोय मेगा स्क्रीनवर सागर. जसं आपण म्हटलं 40 ते 42 धावा आपण अपेक्षित करू शकतो. ज्या सरासरीने आतापर्यंत धावफलक पुढे आलेलं आहे आणि 6 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत खर्च केलेत, त्यामध्ये 5 वाईट बॉल, 1 नो बॉल आणि आता मात्र येतोय हा खणखणीत वाय चषक चौकार. मिसफिल्ड पाहायला मिळालं तिकडे. अगदीच आपण जर पाहिलं तर हा बॉल अडवण्याची संधी होती, परंतु ती संधी हातातून घालवलेली आहे. धुंडो धुंडो रे साजना असंच म्हणावं लागेल. एक स्लाइसिंग कट पाहायला मिळाला. आणि यावेळेला आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. 33 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. लॉंग ऑफ कडे मात्र क्षेत्ररक्षक प्रवीण पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल अपेक्षित केला जाईल, कारण रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. शुभमने मात्र याही मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलाय. 12 चेंडूत अजूनही 15 धावांवर तो नॉट आउट आहे
आणि त्याच्यासोबत आता मात्र आलाय फलंदाजीसाठी मनीष, जो स्ट्राईकवर आहे, डावखुऱ्याचा फलंदाज. 1 मोर वाईड बॉल. 7 वाईड बॉल आणि 1 नो बॉल अशा एकूण 8 अतिरिक्त धावा या इनिंग मधून आलेत. शेवटचा चेंडू आहे, धाव घेत नाहीयेत. कुठेतरी स्ट्राईक शुभम स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण चांगल्या फॉर्म मध्ये, त्यामुळे त्याचा संपूर्ण हक्क आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा. कारण टीमला जिंकवायचं असेल तर चांगल्या धावा गरजेच्या आहेत आणि त्या धावा शुभमच्या बॅटमधून येत आहेत. त्यामुळे पुढील बॉल ओव्हरच्या पहिल्या बॉलसाठी तरी शुभम स्ट्राईकवर असेल. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली आहे 35. 2 गड्यांच्या मोबदल्यात बाबू 11, मुकेश रॉयल चेंबूर. पस्तीस वर 2, शेवटची ओव्हर शिल्लक. विनोद येतोय बॉलिंग मार्कवर. अराउंड द स्टंप, 6 टू गो. रात्रीची वेळ, जवळपास 1:30 वाजून गेलेला आहे. पहिला बॉल तरी मात्र वाईड बॉल आहे. धावफलक 1 घर पुढे सरकते. 36, 2 गड्यांच्या मोबदल्यात. विनोद तयार आहे पुढील चेंडूसाठी. यावेळेला टॅप केलं पॉइंट क्षेत्राकडे आणि अपेक्षित करू शकतो 42 ते 45 धावा सुद्धा एखाद दुसरा मोठा फटका आला तर. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. 37 धावांवर ऑलरेडी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. एखादा चौकार जरी आला तरी 40+ धावा तिकडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतील. आणि स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, हाणामारीचं षटक आहे. अपेक्षित करतायत सर्वच जण की एखादा तरी चौकार येईल या मॅचमध्ये, या शेवटच्या ओव्हरमधून. परंतु विनोदही कसलेला गोलंदाज आहे, इतक्या सहजासहजी संधी देणार नाहीये फलंदाजांना. स्ट्राईकवर मनीष, लेफ्ट हँडेड बॅटर. आडव्या बॅटने मात्र ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न होता, असफल राहिले, अयशस्वी राहिले. मेगा स्क्रीनवर आपण त्यांना पाहतोय. कुठेतरी कानमंत्र दिला जाईल, कारण शुभमने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. बॉलच्या मेरिटवर फटके खेळणं महत्त्वाचं आहे तसं बघायला गेलं तर. चांगली फिरकी पाहायला मिळाली. आतापर्यंत बरेच असे गोलंदाज आपण पाहिले या स्पर्धेदरम्यान. त्यांना ओळखणं थोडंसं कठीण जातं काही वेळेला फलंदाजांना. कोणता चेंडू कोणत्या बाजूला वळवतील याचा अंदाज येत नाही बऱ्याच वेळेला. नेक्स्ट बॉल विनोदचा मनीषसाठी. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि या 4 धावा मनीषच्या बॅटमधून. आणि हेच आपण अपेक्षित करत होतो, एखादा तरी मोठा फटका, एखादा चौकार तरी येणार या ओव्हरमधून, आणि तेच घडलं या वेळेला. आणि प्रेक्षक पहा, अगदी जिथे जागा मिळेल तिथे बसून, जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून आमचे हे प्रेक्षक, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक जे आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्टेडियम खचाखच भरलंय, मैदान खचाखच फुल आहे. पाठीमागे वॉल्कॅनो. प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. मॅक्विनो, एक्केचाळीस धावा. छेडलाय हा बॉल, व्हाईटच्या घरात जात होता.
पाठीमागे मात्र बॅनरवरती आपल्याला महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो दिसतोय आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या विभागाचं नेतृत्व करतायत युवा नगरसेवक युवा सेना सरचिटणीस सन्माननीय अमय अरुण घोले साहेब. मंगेश नारकर मित्रमंडळाचं हे आयोजन आपण बघतोय. तिसरा दिवस, शेवटची मॅच. 4.4 चेंडू समाप्त. शेवटचे 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. सागर, जसं आपण अपेक्षित केलं होतं 42 ते 45 धावा कुठेतरी, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे, आपला अंदाज किती खरा ठरतोय. तसं क्रिकेटमध्ये अंदाज तर लावू शकत नाही, परंतु पहिली इनिंग आहे त्यामुळे विजेता कोण उपविजेता कोण हे सांगता येणार नाही, परंतु किती स्कोअर बनू शकतो हे आपण प्रिडिक्ट करू शकतो. आणि यावेळेला चांगला फटका बघितलात, परंतु फिल्डिंगही तितकीच चांगली आहे. थोड्या वेळासाठी अपेक्षित होतं चौकार येईल, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आता काय घडलंय तर बॉलला अडवलं गेले. त्यामुळे आता रनआउटसाठी थर्ड अंपायरकडे मागणी केली आहे, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे, आमच्या टीव्ही अंपायरकडे मागणी केली आहे. चला, फलंदाज सुरक्षित आहे. शेवटचा चेंडू 44. शेवटचा बॉल आहे, 44 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड वरती आहेत. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये, किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय. त्यावरती मात्र आपण जर पाहिला तर प्रोलिंग स्पोर्ट्सचा लोगो, आणि अडवलाय बॉल. चांगला थ्रो सरफुद्दीनच्या माध्यमातून. एक धाव घेतली गेली शेवटच्या चेंडूवरती आणि बरोबर 45 धावा, म्हणजे अंदाज आपला बरोबर होता. 45 45 धावा बनलेत. 46 धावांचं लक्ष आहे. म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर रोहित शर्मा स्कोर कार्डवर आहे आणि वेलेंटिनो रॉसी येण्याची गरज आहे. 46. 30 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. सागर मोरे मात्र पुढील डावासाठी आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
यूट्यूबला देखील आणि ऑन ग्राउंड पण. म्हणजे सर्व यूट्यूबला तर 1200 प्रेक्षक मुलगा मॅचचा आनंद घेतात, पण ऑन ग्राउंड पण जर रोशन जर मोजले तर 400-500 जण जरी असतील, सो त्यांचं पण स्वागत आहे. हजारो प्रेक्षक. सो लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राईक एंडला बॅटर भाविन, त्याच्या सोबतीला प्रशांत, बॉलिंगसाठी करण सोडा. मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा वाय कट्टा. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. मनीष तिकडे पोहोचले गेलेत आणि एक सिंगल रनने मात्र खातं ओपन केलं गेले. मनीष टीमने टायमिंगला बाउंड्री आली लास्टच्या इनिंगमध्ये, लास्टच्या ओव्हरमध्ये. सो देखील स्कोर चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. 1 रनने खातं ओपन केलं गेलं. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जो जितावई सिकंदर जो जिंकेल तो 6वा संघ ठरेल टॉप 8 मधला. सो उद्या पण 2 संघ क्वालिफाय होतील. 5 जागा तर भरून काढल्यात. पहिल्या दिवशी वामिका स्टार पालघर, त्यानंतर जॉर्ज इरवल कल्याण, त्यानंतर जर पाहिलं तर रॉयल फॅम स्पोर्ट चेंबूर, त्यानंतर जर पाहिलं तर RM ब्रेम्बो, अष्टविनायक दादर. आणि आता 6वी टीम कुठली आहे? मुंबईकर. बॉलिंगसाठी करण सोडा. स्ट्राईक एंडला बॅटर मॅन फ्रॉम ठाणे प्रशांत. हा बॉल आतमध्ये आणला, गुड बॉल. करणने अगदी बॉल वडाळ्यावरून दादरला शिंदेवाडीमध्ये एक चांगला लेग ब्रेक आतमध्ये आणला, गुड बॉलिंग. स्ट्राईक एंडला बॅटर प्रशांत. हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर ऑफ स्टिकच्या आणि तिकडे व्हाईट बॉल. एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. करणला मात्र तोही रन कव्हर करणं गरजेचं आहे. टार्गेट आहे 46 रनचं एक टार्गेट. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम ग्लोरियस डिंगडॉंग. सो बघूयात कशा प्रकारे अजूनही मॅच रंगेल. स्ट्राईक एंडला प्रशांत. बाबू. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे आणि एक सिंगल रन मिळेल. सो मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणारी नक्की आहे. सो बघूयात आता मॅच कोण कशी पुढे टचअप देईल. सो टीम एफर्ट्स आहे. सर्वांना बॅटिंग करणं गरजेचं आहे. सर्वांना मिळून मिसळून हा खेळ खेळू शकतो. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. वाय चषक. बाबू स्ट्राईक एंडला आहेत. खूप चांगलं ग्राफिक्स. सुधांशी स्पोर्ट्सच्या चांगलं टी शर्ट्स. ग्लोरियस स्पोर्ट्सचं लुझिंग टीमला देखील चांगलं टी शर्ट्स. त्यानंतर कॉलिको एंटरप्राइजेस, वायकट्टाचं झिपर, गॅट्सबेचे सर्व प्रोडक्ट, आमचे उमेश मोरे यांच्या माध्यमातून गिरगावची माऊली सुवर्णच्या माध्यमातून स्मार्ट वॉच देखील आहेत. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी देखील. इकडे बॉल आतमध्ये आला, बॅट चेंज घेतली गेली आहे आणि अजितच्या म्हणजे मला असं वाटतं जरा क्लोज होते आणि झेलबाची संधी होती, बट तिकडे अजित पण नाराजी स्वतःवरती. पाहू शकतो आपण चांगला बॉल. गुड बॉलिंग करण. या बॉलवर देखील इकडे मात्र पंचांनी दंडित केलं गेलं. व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सोडा. स्ट्राईक एंडला बॅटर प्रशांत. बाबू. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. बाबू जाळ्यामध्ये फसला गेला. बॅटर आउट. अमय घोले यांच्या बॅनरला जाऊन बॉल आदळतो आहे. या परिसरातील युवा नगरसेवक अमयजी घोले आणि
सो प्रशांत एक महत्त्वाचा बॅटर तिकडे मात्र बाहेर जाईल. इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर जाते टीम ग्लोरियस डिंग डॉंग. नवीन बॅटर शरफुद्दीन येत आहेत. खूप चांगलं क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट शरफुद्दीन पण खूप चांगलं खेळलेत. सो वडाळा याच परिसरातून बिलॉंग करतात आणि खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळलेत शरफुद्दीन. 4 रन 1 विकेट. न्यू बॅटर शरफुद्दीन. बॉलिंगसाठी करण सोडा. 41 रनची गरज अजूनही. 25 बॉलमध्ये 41 रन करायचे आहेत. गुड बॉलिंग करण. या बॉलवर दांडी गोल. परफेक्ट बॉल पाहिला गेला. शरफुद्दीनला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. करण सोडा ने स्टंप को तोडा. उसका नाम है करण सोडा. परफेक्ट बॉल. अगदी मधली अष्टी वाकवली तिकडे आणि करण सोडाचं सेलिब्रेशन. बॉल ऑफ द नाईट. परफेक्ट बॉल. करण सोडा. जैसी सोडा की बॉटल ओपन करते वैसा स्टंप की बेल्स ओपन हो गई यहाँ पर. बैटर आउट. 24 बॉलमध्ये 42 करायचे. 4-2-2-4. ग्लोरियस डिंग डॉंग नीड्स 42 फ्रॉम 24 बॉल्स. 24 गेंदों में 42 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम ग्लोरियस डिंग डॉंग. बॉलिंग के लिए केसर सोनार, मीरा भाईंदर रोड के एक बेहतरीन गेंदबाज जिन्होंने अच्छा अपनी स्पिन बॉलिंग टर्फ में भी मिट्टी में भी एक अच्छा स्पेल. सो अभी बॉलिंग के लिए केसर. स्ट्राइक एंड के लिए बैटर भाविन जो भी अच्छे फिलहाल फॉर्म में है और बहुत सालों से भाविन भी अंडरआर्म क्रिकेट खेल चुका है. इस बार भी टैप करने की कोशिश वहाँ पर शुभम है. एक सिंगल रन और उसी के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 5 रन. वाई चषक तीसरा दिन इस टूर्नामेंट का. 5 दिन का ये त्यौहार ऑल ओवर मुंबई अंडरआर्म क्रिकेट के लिए एक बढ़िया त्यौहार यहाँ पर ऑर्गेनाइज किया है अमय जी खोले. न्यू बॅटर प्रवीण पाटील. विकेट गेले त्यामुळे मॅच कुठेतरी आता आपण पाहिलं तर शांत झाली टीम ग्लोरियस डिंग डॉंग. प्रवीणला मात्र इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. या बॉलवर फटका फसला गेला आणि तिकडे बॅटर बॅक टू बॅक. प्रवीणला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सो ग्लोरियस डिंग डॉंग कुठेतरी या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळते आणि मॅच मात्र इकडे शांत झाली आहे. मॅच फिरवली गेली. केसर सोनारला देखील विकेट मिळते. एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण फटका तिकडे फसला आणि मनीषने तिकडे सेलिब्रेशन केलं गेलं. सो कुठेतरी फटका फसला गेला. नवीन बॅटर मनीष यादव. बॉलिंगसाठी केसर सोनार. या बॉलवर देखील कव्हरला एक चांगली बाउंड्री पाहिली गेली. प्रॉपर टायमिंग केलं तिकडे आणि 4 रन. ठाण्याचा दणका देऊन टाकला मनीष यादवने क्लासिकल अंदाजामध्ये. मनीष मास्टर मनीष प्रॉपर ड्राईव्ह केलं तिकडे. मनीष यादव 4 रन. आपला अमय अरुण घोले. बॅनरवर लिहिलंय टॅगलाईन आहे आपला या नावातच आपलेपण आहे. अमयजी घोले यांची क्रीडा स्पर्धा मंगेश नारकर मित्रमंडळ. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बीट केलं तिकडे केसर सोनारने. येईल आपण पाहिलं तर एक हलकासा बॉल, धीम्या गतीचा बॉल आणि तिकडे डॉट बॉल. 10 रन झाले. 3 विकेट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. एक बाउंड्री मारून मनीषने ते सांगितलं. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक विकेट मिळवले गेले. खूप चांगली बॉलिंग केसर सोनारची. 2 महत्वाचे विकेट मिळवले गेले आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर चालू आहे. 4 विकेट गेले तब्बल.
10 रन 4 विकेट. न्यू बॅटर विनोद येतात. अनुभव आहे विनोद यांच्याकडे पण. बॅटिंग थोडी करावी लागेल. 35 रन्सची गरज असून मॅच जिंकण्याकरिता 19 बॉलमध्ये 35 करायचे आहेत. 1 ओव्हर त्यातली पॉवर प्ले, त्यामुळे मॅच बॅटिंग टीमकडे तेवढीच आहे. ग्लोरियस डिंगडॉंग त्यांच्या विरुद्ध बाबू 11 मुकेश रॉयल. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. खूप चांगली पिचिंग पाहिली गेली केसर सोनार यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. 18 बॉलमध्ये 34 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ग्लोरियस डिंगडॉंग. गुड बॉलिंग. केसरने खूप चांगली लाईन लेग, अगदी बॅटरला बीट केलं, मागे किपरला पण बीट केलं आणि येईल डॉट बॉल. 18 बॉलमध्ये 34 रनची गरज आहे. टीम मीटिंग केली जाईल. पाहूयात काय समीकरण आहे. 18-34. बॉलमध्ये 35 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी शुभम. बॉलमध्ये 35 करायचे आहेत, म्हणजे जवळपास डबल करायचे. शुभम बॉलिंगसाठी. शुभम लोखंडे एक चांगले युवा खेळाडू आहेत आणि मागील 3-4 वर्षामध्ये चर्चेत पण आहेत मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. बट वाय कट्टामध्ये आम्हाला टॉप 8ला जायचं आहे, जिंकायचं आहे, चॅम्पियन व्हायचं आहे. मुंबईतल्या मोस्ट ऑफ सर्व टुर्नामेंट आम्ही जिंकलो आहे, खेळलो आहे. बट वाय चषक नावावर करायचं आहे, ज्या चषकासाठी अगदी लहानपणापासून स्वप्न होतं की खेळायचं आहे, जिंकायचं आहे. या बॉलवर पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गेलं आहे. 4 रन. खूप चांगलं टॅप केलं गेलं. भाविन. सो भाविन आपल्या टीमला विन करेल का? भाविन प्रॉपर टॅप केलं भाविनने. चांगले खेळाडू. भाविनकडे अनुभव आहे. जलसा मालाड टीमसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे पण. एकतीस रनची गरज आहे. 17 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल तिकडे थांबवले मॅच आणि बाबूले मुकेश रॉयल संघ देखील मॅचमध्ये आला आहे. अजून 31 रन करायचे आहेत. एक सिंगल रन तिकडे मिळते. सिंगल करून चालणार नाहीये, मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. अजूनही 30 रन करायचे आहेत. मोठी मॅच आहे. थोडं स्कोर या 2 बॉलमध्ये 1 बाउंड्री येणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील तिकडे टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला होता. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. करण आणि एक सिंगल रन मिळेल. 12 बॉलमध्ये 28 रनची गरज आहे. 12-28.
12 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. सो एकाच दुसरी ओव्हर चांगली आली, लास्टला 6 बॉल 14 वगैरे पण बघायला मजा येईल. बट करण सोडाच्या अगेन्स्ट थोडं रन करणं गरजेचं आहे. भाविनला मात्र इकडे स्वतःला प्रूफ करावे लागेल. ग्लोरियस डिंग डॉंग. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल का, आणि तिकडे बॉल जाईल आपण पाहिलं तर. बट उदय उदय सो बाउंड्री तर आले. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. मॅच अजूनही संपलेली नाही. एका दुसरी बाउंड्री अजून लागली तर मॅच होईल. यस, आणि भाविनकडे क्षमता आहे, अनुभव आहे भाविनकडे देखील. अशा जवळून इनिंग त्यांनी पण पाहिल्यात. या बॉल देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला गेला गॅपमध्ये. तिथे बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतात तिकडे. खूप चांगली फिल्डिंग. रितेश पाटील तिकडे होते आणि रितेशने देखील खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला. वेल स्टॉप रितेश पाटील. सबसे कातिल रितेश पाटील. वेल स्टॉप. आणि चांगल्या अंदाजामध्ये त्यांनी बॉल अडवला. महत्वाचं होतं फिल्डिंग करणं. दहा बॉलमध्ये 23 करायचे आहेत. या बॉलवर थांबवलं तिकडे करणने, मात्र तिकडे डॉट बॉल. आता थोडं समीकरण कठीण गेलंय. 9 बॉलमध्ये 23 रनची गरज आहे. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय आणि एक चांगली बॉलिंग करणने अफलातून बॉलिंग केली गेली. सो 3 विकेट आतापर्यंत मिळवले. तरी 9 रन खर्च करत असताना 2 ओव्हरचा स्पेल हाताळतोय. सो गुड बॉलिंग. बॅट्समॅन नाही मित्र अल्पेश अल्पेश न्यू बॅटर अल्पेश जोशी येत आहेत. जोगेश्वरीचे खेळाडू आहेत आणि एक चांगले शांत खेळाडू आहेत. 23 रनची गरज आहे. 8 बॉल. स्ट्राईक एंड अल्पेश जोशी. कबड्डी पण खूप चांगलं खेळतात जॉली क्रीडा मंडळासाठी. जय जवान गोविंदा पथकामध्ये पण त्यांचा समाविष्ट राहिला आहे. एक प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. बट ही मॅच जिंकून देणं खूप गरजेचं आहे अल्पेशला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर करण. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेलेत आणि एक सिंगल रन. टॉप 8 मध्ये जाणारा कुठला संघ असेल हा 6वा. स्ट्राईक एंडला भाविन. 20 रनची गरज आहे. 7 बॉल. जर ही बाउंड्री आली तर 6 बॉल 16 पण बघायला मजा येईल. शेवटची 6 बॉल आणि 20 रनची गरज आहे. 6-21 सॉरी. 6 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी ताजू.
6 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. 6-21. बघूया ताजू इतिहास घडवेल का अल्पेश. पहिलाच बॉल ड्राईव्ह तर केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सो औपचारिकता फक्त मला स्वतः शिल्लक आहे. 5 बॉल 20. सो 5 बॉलमध्ये 5 बाउंड्रीज मारायच्या आहेत. आणि आता मात्र कठीण झालंय. आता पब्लिक पण ऑडियन्स पण थोडी घरी निघायच्या तयारीत आहे की मॅच व्हायची शक्य. तिसरा दिवस एन्जॉय केला आहे. सो उद्या पण सर्वांनी 10 वाजता ऑन ग्राउंड पण या आणि यूट्यूबला पण लिंकला प्रो लिंकला मॅच बघा. इकडे पण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. रितेश आहेत तिकडे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. सो उद्या नक्कीच सर्वांनी जॉईन व्हा. एकतर्फी मॅच पाहायला मिळाली आणि सो ही मॅच नावावर करत असताना बाबू 11 मुकेश रॉयल हा 6वा संघ क्वालिफाय होतो आहे टॉप 8 मध्ये. सुपर 8 मध्ये दिवस खेळले गेलेत. विनिंग वेल प्लेड. अभिनंदन शुभमला बाबू 11 मुकेश रॉयल. आणि